नमस्ते, मी स्नेहल गप्पनकर. SP9 मराठीमध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत. तर पाहूयात आजची विशेष बातमी. जिल्ह्यातील अनेक विद्यार्थ्यांना दृष्टीदोष असूनही आर्थिक अडचणींमुळे चष्मा घेणे शक्य होत नाही. ही बाब लक्षात घेऊन सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री तथा पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांच्या प्रयत्नातून आणि रत्ननिधी चॅरिटेबल ट्रस्ट मुंबई यांच्या सहकार्याने विजन फॉर ऑल या उपक्रमाची सुरुवात करण्यात आली आहे. तर पाहूयात आजची सविस्तर बातमी. या उपक्रमाअंतर्गत RBSK कार्यक्रमातून शासकीय व निमशासकीय शाळांमधील गरजू मुला-मुलींना मोफत चष्मे देण्यात येत आहेत. या उपक्रमाअंतर्गत कोल्हापूर जिल्ह्यात एकूण 5280 विद्यार्थ्यांना मोफत चष्मे वितरित करण्यात आले आहेत. तालुकानिहाय तपशील पुढील प्रमाणे आहे. आजरा 199, भुदरगड 174, चंदगड 28, गडिंग्लज 212, गगनबावडा 18, हातकणंगले 684, कागल 186, करवीर 405, पन्हाळा 463, राधानगरी 632, शाहूवाडी 231, शिरोळ 840, कोल्हापूर महानगरपालिका 519 व नगरपालिका क्षेत्रात 688 विद्यार्थ्यांना चष्मे उपलब्ध करून देण्यात आले आहेत. यावेळी आरोग्य उपसंचालक डॉक्टर दिलीप माने उपस्थित होते. दिनांक 14 मार्च रोजी हॉटेल वृषाली येथे झालेल्या कार्यक्रमात सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रकाश आंबेडकर यांच्या हस्ते प्रातिनिधिक स्वरूपात विद्यार्थ्यांना मोफत चष्म्याचे वाटप करण्यात आले. यामध्ये कुमारी मुक्ती राजू भस्मे, कुमारी संध्या शिवाजी गवळी, कुमारी माहीन जमीर शिकलगार, इमाम हुसेन मलिक पठाण, माधव कैलास सूर्यवंशी, मेघराज कुमार कांबळे आणि जय धोंडीराम शिंदे या विद्यार्थ्यांना चष्मे देण्यात आले. या उपक्रमांमुळे गरजू विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीला मोठी मदत होणार असून त्यांच्या दृष्टी आरोग्यातही सुधारणा होण्यास हातभार लागणार आहे. या आणि अशाच बातम्यांसाठी पाहत रहा SP9 मराठी. युअर टाइम युअर न्यूज. धन्यवाद.